अरे मग त्या शेटला म्हणा पोलीस कंप्लेंट कर ना, असं कुठं असतं का म्हणावा. आणि काय झोपला होता काय तू एवढं सगळं होस तर. हा ठीक आहे चालेल. का आलो सरपंच? अरे घंट्या ती आपल्या डाळ मंडईत आहे ना, एका दुकानदाराला आहे ना कोणीतरी हिप्नोटाईज केलं आणि त्याचं गल्ला घेऊन पळून गेला. हिप्नोटाईज म्हणजे? हिप्नोटाईज म्हणजे संमोहन. काय असतं ते संमोहन केलं ना त्या माणसाला असं कळत नाही चांगलं वाईट बुरं भलं, भुरळ पडते त्याला. आणि मग तो काय तो सांग ना तो संपूर्ण त्याचा आहे ना ताबा समोरच्याकडे जातो, रिमोट कंट्रोल थोडक्यात. आणि मग तो जसं सांगेल ना तसंच वागतो. त्याला म्हणतात संमोहन शास्त्र आहे. आणि संमोहित होऊ शकतो माणूस एखादा, हिप्नोटाईज म्हणतात त्याला. अच्छा. आणि तसं केलं ना का मग आपण जसं म्हणू ना तसंच माणसं वागतात. याला हिप्नोटाईज म्हणतात. सरपंच ते पाऊस येऊन राहिलाय, ते कांद्यावर तळवट टाकायचं, तळवट आणायचंय मला. मग पहिल्या तळवट्याचं काय झालं? इरला ते उन्हात, आता मी काय करू त्याला उन्हात ठेवलं. उन्हात काय ठेवला तू? आणि मग कांदे कुठे वावरात नाही तर मग कुठे येतं? अरे अरे लोकांचे कांदे इकायला लागले तो अजून वावरातच कांदे ठेवले का? आता तुम्ही सांगितले इका तर मी नेईन ना, कमी पडत पोते भरू. बरं एक काम करतो, भुसारातले कांदे भुसारात राहू दे. आणि ते आहेत किती 5-25 गोण्या ना बाहेरच्या, ते आता तळवट बिवट नको आणू, उद्याच्या म्हणणे लावायला घेऊन जाते. ठीक आहे ठीक आहे. जा लवकर. घंटे कुठे गेला गाड्या? युट्यूब संमोहन कसे करावे? एवढं काय डोकं काळजी उवा झालाय का डोक्यात? वा झालं काय? अरे खाजवाल्या माणूस खाजीणार काय करेन? वा होणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? अरे खाजवत नाही, डॅन्ड्रफ होईन तुला, त्याच्यात आतमध्ये तू तेल लावत जा, रात्री झोपतं ना प्रेम तू काम करत जा. तेल आहे ना, तेल मस्त असं घ्यायचं, गरम करायचं, त्याच्यात असं कापूर टाकायचं, मॉलिश करायची. तू मालिश करले तो का संध्याकाळचं? तुझे एवढ्या कावळ्याच्या घरट्यावर केस माझे बोट तर जातात का पार मुळापर्यंत डोक्यापर्यंत, एवढे वाढून ठेवलं तो झाप. माझे वाढलेत, माझे केस तुझं बघ टाकायला पडलं घुबडा. ठीक आहे ना, पडून दे नाही, पण एवढं काय मला आहे ना संमोहित करता येतं. हे गप्रे तुझं काय चाललंय आमचं मोकार, तुझं काय रे? अरे संमोहन त्याला जमते, मला हिप्नोटाईज करता येतं मला समोरच्याला. काय करता त्याला? 2 मिनिटात मुडच बदलून टाकले. आम्ही एकदम भांडत होतो, डायरेक्ट हसायला आलाय. खोटं वाटतं तुला? कॉमेडी आहे तुला खोटं वाटतं का? चष्मा काढ. हे खरं वाटण्यासारखं आहे. काढ ना चष्मा काढ. काढलं. इकडे बघ माझ्याकडे, माझ्या बोटाकडे बघ. बोट जसं चालते तसं. आता तू संमोहित होत आहे, आता तू संमोहित झालाय. मी जे काही सांगतो ते आता तू ऐकणार. कमल्या, टोल नाक्यावर कसे पैसे मागतात करून दाखव. ए रुक ना, अरे काय जल्दी से चाह रहा, 5 रुपये तो देना. कमले ए रुक ना. काय झालं तुला? ए रुकना, वैसे गया गाड़ी में पैसे भी नहीं दिए, सुबह से एक तो भोनी नहीं तेरा, कह रहे बीच में. ए रुक यार तू काय केलं याला? कमल्या इकडे बघ. अरे ऐसे वैसे अरे चष्मा काढ झालं का काय रे? तुला खोटं वाटत होतं ना, आता बघ मी काय करतो. अरे बाबा काय नको करू, तू शांत बस. तू इथं फक्त माझ्या बोटाकडे बघ. आता तू हिप्नोटाईज होत आहे, तू आता पूर्णतः संमोहित झालेला आहे. प्रेम आहे तू आहे ना कुत्र आहे. बघ भाऊ, ती कळलं तुम्हाला, ती डाळ मंडई येते ना, ती एका दुकानदाराला एका जणांनी असं संमोहित केलं आणि त्याच्या अख्ख्या गल्ल्यातले पैसे घेऊन गेला, माहिती का? संमोहित म्हणजे काय? ते ना हिप्नोटाईज म्हणतात त्याला. आता ते मी पण शिकलोय थोडं थोडं, मला पण करता येतं, असं समोरच्याला संमोहित करता येतं, त्याचा पूर्ण ताबा आपल्याकडे येतो. हसतो काय? नाही तू सांगते ते हसत मी. हा, आणि मग तो संमोहित झाला ना, त्या सगळा ताबा आपल्याकडे येतो. येते आयला. अरे काय ऐकून घे ना, हसतो काय नुसतं.
ऐकतोय ना तो मी. पुढचा समूह येतो तो आणि त्या सगळा ताबा आपल्याकडे येतो हा. आणि आपण जसं म्हणू ना तसंच करतो. येते यायला अरे हसतो खमून. अरे काय कोणाला येड्यात काढा ते तरी कळतं का तुला? काही सांगत हिप्नटाईज तीन. अरे येड्यात नाही भाऊ, खरं आहे ती, कला आहे ती. हा तिकडे कोणाला सांग, मला नको सांगू. हिप्नटाईज करतो नको हे सांगू करतो ती करतो. तुला इंगाच दाखवतो. हा दाखव दाखव. मी नाही सांगत, मग तूच गावात सांगत तरी. हा बघन बघन. हा हो वहिनी चहा ठेवा ना. चहा पत्ती नाही ना. दे 2 रुपये सुट्टे, मी चहा पत्ती घेऊन येतो. आपण साखर पण नाही ना. मग 12 रुपये द्या. 2 रुपये चहा पत्ती 10 रुपये साखर घेऊन येतो. एक काम करते, मी 5 रुपये देते आणि बाहेर जाऊन चहाच पिणार ना तुम्ही. वहिनी इकडे बघा. आता तुम्ही संमोहित होत आहात. तुम्हाला आता फक्त माझ्या बोटाचं टोकच दिसतंय. आता तुम्ही पूर्णतः संमोहित झालेले आहात. तुम्ही तुमच्या गळ्यातलं काढून माझ्या हातात द्या. मी चालतो हे तुम्ही पूर्णतः विसरून जायचं. विसरल्यात? काय बाबा भाऊ, तू जर ते सम्मोहन बिमोहन असलं ना तर मी मुस्काट फोडेन बरं का. सम्मोहन बिम्मोहन काहीच नाही. हा तुला डायरेक्ट पुरावा दाखवायला आणलाय. काय पुरावा? हे काय मिनी गंठन. कुणाचं आहे? असं कोणच तरी. कुणाचं? हा अरे दादा तुझ्याच बायकोचं आहे, तुझ्याच मिनीचं गंटन आहे. आयलो खर्रो ही माय बायको तोय हातात, तोय गळ्यात कस काय आलं इकडे तो हातात? अरे बाबू भाऊ, तुझा माझ्या संमोहन कलेवर विश्वास नव्हता ना. हा डायरेक्ट तुझ्या घरी गेलो, उषा वहिनीला संमोहित केलं आणि तिने स्वतःहून तिच्या हाताने काढून दिलंय मला. म्हणजे तिने दिलंय? तिने दिलंय. हे धर, काही नको मला तुझं गंटन. आईला या उशीचे आता घरी गेल्यावर बघतो हिला. त्याला आपल्या कलेवर विश्वास ठेवत नाही काय? लय दात काढून हसत होता करून. अय उशे उशे अय तुम्ही कधी आला? कधी आलो? हा अरे किती वाजता येऊन बसलोय मी. किती वेळचे? मला एक सांग, तो गळ्यातलं कुठे? माझ्या घरातलं कुठे गेलं? पडलं काय इथं? पडलं का काही दा? मुस्काड आणलं पाहिजे तो. आपण झालं काय? झालं का? इथं कोण आलं? कोणीच नाही. कोणीच नाही? बरं झालं, मला तो गांठ्या भेटला आणि बघ हे त्याच्याकडून घेतलाय मी. तेव्हा आलाय तुला येड्यात काढून गेलाय तरी तुला माहिती नाही. तुला असं असं काहीतरी केलं का समोहित? नाही. अरे तुला तो हिप्नोटाईज करून गेला आणि बघ हे तू सोन्याचं घेऊन गेलाय. अरे 1-1 ग्रॅम करायला मला महिना सरपंचाकडे कामाला करायला जावं लागत आहे. हा आणि तू कोणी तुला येड्यात काढीन, एक दिवस तुला हिप्नोटाईज करून घेऊन जाईन कोणी. बरं झालं ना तुमच्याकडे ते आले तरी आणि तुम्हाला भेटलं तरी. मला भेटलं, मला भेटू नाही त्याला घेतला मी त्याचे कोण मी किलो दावा अरे हातात आणि घाल. हा घालते. एक घोबाड साका काही बी काय बोलताय? काय बी काय बोलताय म्हणजे? सोनं घेऊन जाईन उद्या तुला नेलं मग मी कोणाकडे बघायचं? माझ्याकडेच बघा. हा. कोणाकडे बघणार? चाल घरात. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, गंठन दादा, तुमची काय सेवा करू? सेवा? हा पाय खाली ठेवा ना, पाय दाबून देतो. ठेवा खाली कशाला? बरोबर. अरे सॉरी एकच मिनिट. अरे आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवला काय? चौकून नको द्या, त्याचं काही टेन्शन ना घेऊ. आम्ही आहे ना सेवा करायला तुमच्या, आहे का नाही? आधी मध्ये असं तुमचं कसं सेवा केली ना, तुमच्या पायांना आराम, गुराकडे जाऊन गावात हिंडून फिरून फाट्यावर सारखी चक्र मारून पाय दुखते. त्याच्यामुळे काय होतं, आधी मध्ये तुम्हाला बी जरा थोडं रिलॅक्स वाटलं पाहिजे. तुमचं आहे ना काहीतरी काम असणार आहे माझ्याकडे, त्याशिवाय तुम्ही ना असे करायची. तुम्हाला गंठन भाऊ तुम्ही एकदम अंतरी आम्ही राम, हे तुम्हाला असं नाही का सगळं जाणवत राहता काय खोटं तुमच्याशी बोलायचं आणि काय लपण ठेवणार तुमच्या समोर. आता मी काय म्हणतो, तुम्हाला एवढं सगळं ती विद्या येते, शास्त्रातलं जाणता, संवहन तुम्ही करू शकता,
आपण एखादं दुकान लुटलं तर काय वाटतं तुम्हाला? आपलं प्लॅन आहे प्लॅन. हा तुम्ही काय करायचं, दुकानदाराला संमोहित करायचं. बरोबर आहे. आम्ही लगेच बॅगा भरून कळटी मारणार. कुठं करायचंय? कुठं करायचं कामले? सोन्याचं दुकान मोठं एखादं जिथं असं नाही का पैशाचा साठा जास्त असन अशा ठिकाणी, जिथं वर्दळ कमी असेल, थोडा आपल्याला वेळ देऊस तर करूस तर जरा गप्पा गोष्टींमध्ये बोलत बोलत तुम्ही मग 5 मिनिटांनी लगेच जरा पैसा भाई आपल्याकडं. अरे गावात आपल्याला म्हणतो नाव ठेवणार नाही, छापके साथ जागणार आपण. छापके पैशा पाण्याचा अंदर आहे, पैसा पाण्यात रीन आडमा पिन, पण आयुष्यात सगळं पैसा पैसा म्हणजे सगळं काही नाही भाऊ. बरोबर. आयुष्यात जे आपलं एवढं लाख मोलाचं ध्येय दिलंय ना, ते ध्येयाला उपभोग घेण्यासाठी आपल्याला लग्न कार्य करावं लागल, त्याला पोरगी देतील, मग संसार आहे, मग फिरायला जावं लागतं. इकडे तिकडे बाहेर गावात गेलं, देशात गेल्यावर तुला एखादी जोडीदार येईल, मग तिच्यासोबत तू त्या पैशांमुळं तू इकडं तिकडं फिरून मजा मस्ती करू शकतो. म्हणजे गंटनची लाईफ पूर्णपणे सेटल होईल. मग अरे आपण थोडी एकटे सगळे ठेवणार आहे गंटनला. बघ 60-40 अख्खेच्या अख्खे 60% गंटन दादनला आणि वरते 40% आपल्याला. 20-20 हा 20-20 आपण मध्ये खुश राहू, बाकी सगळं त्यांना देऊन टाकू. आपल्या जेवढे येईल तेवढ्याच्यात आपण खुश राहील, पण गंटनचं आयुष्य बदलून जाईल. बरोबर आहे. लग्नाला आज त्याने जे विचार केलाय ना, लोकांच्या लग्नांमध्ये बुंदी खाल्ली, आपण रसगुल्ले ठेवू. तुला काय वाटतं? लोकांनी ते तसले नाही का ताशे बिशे पिपाण्या लावल्या, आपण डीजे लावू. आहे का नाही? मग लोकांनी कसे पहिले आता दारात मांडव टाकले, आपण एखाद्या बॅकेट हॉलच घेऊ ना डायरेक्ट बाहेरीतल्या एकदम हॉटेलमध्ये. मी म्हणतो धिंगाणा करू आपण, सगळा धिंगाणा. आणि सेलिब्रिटी गेस्ट बोलवायचे आपल्याला, हे वाढायला आपल्याला 500-500 रुपयाला आपल्याला बाकीचे केटरर्स वाले कुठे नाही मागवायचे भाऊ. डायरेक्ट लाख रुपये सेलिब्रिटी आणायचे, हिरोईन वाढायला गंटन भाऊंच्या लग्नात. काय म्हणता, आहे का सहमत? अरे अख्ख्या पंचकृषी चर्चा होईल असं लग्न त्यांनी कुठं पाहिलं नसन का? फक्त पैशाच्या जोरावर. पण तो पैसा येणार कुठून? गंटन भाऊ तुम्हाला जे आता आहे ते तुम्हीच करू शकता, सूत्र बाकी तुम्ही चालू शकता. तुम्ही म्हणताना तसं काहीच होणार नाही. का बरं? सगळं काय होतं तुम्ही होकारता द्या. आयला राव गंटन भाऊ, तुम्ही असं म्हणू नका. असं काय होईल, थोड्यासाठी तुम्ही पण विचार करा, तुमच्या भविष्याचा विचार करा. तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे पैसे असावा? तुमच्याकडे पैसे असणाऱ्या सरपंचांची त्या काम बिमा करण्यापेक्षा स्वतःचा आपला असला पैसा बँकेतून काढलाय, तिजोरीतून काढलाय, गेला गाडीवर जाऊन आला, मस्तपैकी मजा करायची. स्वतःच घरदार, सगळी प्रॉपर्टी स्वतःची. हे सोडून दुसरं काही सांगा, हे काय आपल्याला जमणार नाही. तुमच्याकडून होणार नाही काय? आमचं व्हायचं जायचं राव, आमचं तरी विचार करावं गंटन दादा. तुम्ही असं नकार दिलं कसं लाईफ सेटल व्हायची आपली? थोडं ऍडजस्ट करा. एवढे वेळेस एक आमच्यासाठी गंटन दादा तुम्ही असं नका करा प्लीज. म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करतो थोडीशी. पैशासाठी काय आहे, एवढं करावं लागते. पैसा आहे तर सगळं काही आजच्या दिवसात आणायचं. कोण कोणाला विचारत आहे भाऊ? चला चला ना, व्यवस्थित. तुम्हाला खोटं वाटतं की सगळे? अरे खोटं नसतं बा. सरपंच काय, या इकडे, इथं थांबा, आता तुम्हाला गंमत दाखव. इकडं चल. काय सरपंच, काय म्हणतो भाऊ? झालं का दर्शन? हाय का आता दर्शनच घेतलंय. मला आहे ना समोर काला जमती, असं समोरच्याला संमोहित करता येतं. तू झाला का चालू? बघा तुम्हाला 2 मिनिटं फक्त माझ्या डोळ्याकडे बघा. आता तुम्ही संमोहित होत आहात. तुम्ही आता संमोहित झाला. तुम्हाला मी जे सांगल ते तुम्ही माझं ऐकणार. तुम्ही ना पोलीस आहेत, ही तुमची काठी, आणि हे दोघं चोर आहेत. यांनी दरोडा टाकलाय, तुम्हाला यांचा रिमांड घ्यायचे. पाहिलं ना मंडळी, कमलेन प्रेम्या मला सांगत होते आपण फाट्यावर जाऊ, तू त्या लोकांना संमोहित कर आणि आपण त्यांचे दुकान लुटू. तर तुम्ही सुद्धा सावध राहा. असं संमोहित करून कोणीही तुम्हाला लुटू शकतो. त्यासाठी तुम्ही पण दक्षता बाळगा. आणि ज्या कोणाला संमोहन कला येते, जे संमोहन शास्त्र येतंय, त्यांना सुद्धा विनंती की तुमच्या ह्या कलेचा, तुमच्या ह्या शास्त्राचा फक्त चांगल्यासाठीच उपयोग करा. त्याचं कुठेही कोणाची लूटमार करण्यात याचा अजिबात उपयोग करू नका. धन्यवाद.